अमरावती शहराची मुख्य जीवनवाहिनी मानला जाणारा राजकमल ते हमालपुरा रेल्वे ब्रिज आता नागरिकांसाठी बंद। पुलांची अवस्था धोकादायक ठरल्यामुळे वाहतूक ठप्प ठेवण्यात आली आहे आणि आता नागरिकांनी चुकून सुद्धा या पुलावर प्रवेश करू नये म्हणून युद्ध पातळीवर भिंत उभारण्याचं काम सुरू आहे। सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या या उपाययोजनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण आहे। अमरावती शहरातील अंबानगरीच्या हृदयस्थळी असलेला राजकमल ते हमालपुरा रेल्वे ब्रिज नागरिकांच्या वाहतुकीकरिता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मात्र स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे पोलीस आयुक्तालयाने पूल धोकादायक असल्याचं फलक लावले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुलावर नागरिकांचा प्रवेश रोखण्याकरिता 5 फूट उंचीची व 66 फूट लांबीची मजबूत भिंत बांधली जात आहे। सुरक्षेसाठी या भिंतीवर MS कन्सर्टिना कॉईल लावण्याचे कामही सुरू आहे। फक्त हमालपुरा ते राजकमलच नव्हे तर राजकमल चौक ते जयस्तंभ चौक या दिशेनेही अशीच भिंत उभारली जात आहे। पूल पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे। शहरातील मध्यवर्ती रस्ते बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली असून जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे। अमरावतीच्या नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला हा पूल बंद झाल्याने शहरातील वाहतूक कोंडमनली आहे। आता प्रशासनाने भिंत उभारून सुरक्षेची पावलं उचलली असली तरी नागरिकांच्या डोक्यावर नवे संकट उभं राहिलं आहे, ते म्हणजे पर्यायी मार्गाचा त्रास। हा पूल पुन्हा सुरू होईल का आणि कधी होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे।